जय हिंद मित्रांनो. तर आता जेव्हा आपण वनरक्षक म्हणून भरती होतो, फॉरेस्ट गार्ड म्हणून भरती होतो, तर तेव्हा आपल्याला पहिला पगार नेमका किती मिळत असतो, त्याच्यानंतर ट्रेनिंग मध्ये आपल्याला पहिला पगार किती मिळतो, ट्रेनिंगहून आल्यानंतर आपल्याला पगार किती मिळत असतो, याच्या ड्युट्या कशा असतात वनरक्षकच्या, त्याच्यानंतर प्रमोशन कशा प्रकारचं असते, त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि फॉरेस्ट गार्ड याच्यामध्ये ड्युट्यांचा कशा प्रकारचा फरक आढळून येतो, त्याच्यानंतर पगाराचा इतर ज्या काही कंपॅरिझन असेल ते आपण सविस्तरपणे सोप्या भाषेत समजून घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर वनरक्षक भरती असो, त्याच्यानंतर दारूबंदी भरती असो, त्याच्यानंतर आपली पोलीस भरती असो, याच्या रिलेटेड समोर ज्या काही अपडेट येत असतात आपण प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, वनरक्षक भरतीचा पहिला पगार किती असतो, तर आता जर आपण आपल्या महाराष्ट्र पोलीस बद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, तर आता महाराष्ट्र पोलीसचं कसं असते की महाराष्ट्र पोलीसला जॉईनिंग नंतर आपल्याला मुख्यालयाला अटॅच केलं जाते, मुख्यालयाला बोलवलं जाते. तिथं काही दिवस राहिल्यानंतर आपल्याला ट्रेनिंगला काही दिवसांनी पाठवलं जाते. तर आता ट्रेनिंग मध्ये आपल्याला 2 महिन्यानंतर आपल्याला पहिला पगार होत असतो, जो की 28 ते 30 हजाराच्या दरम्यान आपला ट्रेनिंग पेमेंट, पहिले ट्रेनिंग पेमेंट आपले होत असते. तर आता जे 2 महिने असतात ते आपल्याला स्वखर्चानेच आपले चालवावे लागत असतात. म्हणजे काही सामान तिथं विकत घेणं असो, मिरची कटिंग असो, हे सर्व काही आपल्याला आपलं स्वतः मॅनेज करावे लागत असते. तर आता जर बघितलं तर 28 ते 30 हजारापर्यंत महाराष्ट्र पोलीसचा पहिला पगार, ट्रेनिंग पहिला पगार होत असतो. तर आता जर आपण वनरक्षक जर बघितलं तर वनरक्षकचा पण मित्रांनो सेम तसंच असते. ट्रेनिंग मध्ये त्यांना 28 ते 30 हजारादरम्यान त्यांना पगार हा मिळत असतो. त्याच्यानंतर जर बघितलं आता ट्रेनिंगहून आल्यानंतर पगार किती मिळत असतो, तर आता महाराष्ट्र पोलीसचं जर बघितलं तर महाराष्ट्र पोलीसला ट्रेनिंग होऊन आल्यानंतर 33 ते 34 हजार पगार हा मिळत असतो. तर आता महाराष्ट्र पोलीसचं कसं आहे, हे सर्व काही जिल्ह्यावरती डिपेंड असते. आता आयुक्तालयाच्या ठिकाणी, मोठ्या आयुक्तालयाच्या ठिकाणी, मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या आयुक्तालयाच्या ठिकाणी आपल्याला, आणि लहान जिल्ह्यांच्या ठिकाणी म्हणजे बुलढाणा असो, अकोला असो, अशा लहान जिल्ह्यांच्या ठिकाणी आपल्याला पगारामध्ये आपल्याला फरक हा आढळून येतो. म्हणजे जिल्हा पोलीसचा आणि आयुक्तालय पोलीसचा आपल्याला पगारामध्ये आपल्याला थोडाफार बदल आपल्याला आढळून येतो. तसंच फॉरेस्टचं पण आहे मित्रांनो. आता नागपूर विभागामध्ये फॉरेस्ट गार्डला एक्स्ट्रा पेमेंट असते. त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपल्याला थोडा पगारामध्ये आपली थोडी तफावत आपल्याला आढळून येत असते. तर आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आता प्रमोशन कसं असते मित्रांनो, जर आता प्रमोशन बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता महाराष्ट्र पोलीसचं कसं असते मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसचं जेव्हा आपण पोलीस शिपाई म्हणून भरती होतो तेव्हा त्याच्यानंतर 10-11 वर्षाच्या नंतर आपल्याला हवालदार होता येत असते. तर आता इथं जर बघितलं आपण, आता फॉरेस्ट मध्ये प्रमोशन खूप म्हणजे फास्ट होत असते. तर आता फास्ट म्हणजे आपलं कसं महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस नाईक हे तर पद बंद झालेलं आहे. आता हवालदार, त्याच्यानंतर ASI, त्याच्यानंतर PSI अशा प्रकारचं आपलं प्रमोशन असते. तर आता त्याच्यानंतर जर वनरक्षक मध्ये जर बघितलं तर वनरक्षक मध्ये मित्रांनो, जेव्हा आपण वनरक्षक म्हणून भरती होत असतो तेव्हा 10 ते 11 वर्षानंतर डायरेक्ट आपल्याला वनपाल होता येत असते. म्हणजे 2 स्टार त्यांचे 2 स्टार वनपाल असते आणि आपले 2 स्टार PSI असते. अशा प्रकारचं हे प्रमोशन असते मित्रांनो. तर त्यांचं प्रमोशन हे खूप फास्ट असते. त्याच्यानंतर आणखी जर बघितलं तर पेमेंट बद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, समथिंग ट्रेनिंग पेमेंट आपलं सारखं असते. तिथून आल्यानंतर पण पेमेंट 33-34च्या दरम्यान आपल्याला मिळत असते. ते त्यांचं विभागावर अवलंबून असते आणि आपलं आयुक्तालयाचं ठिकाण, जिल्हा पोलीसचं ठिकाण अशा प्रकारचं आपल्यावर अवलंबून असते. आता जर आपण बघितलं तर आता पुढचा मुद्दा काय, तर आता पुढचा मुद्दा जर बघितला तर आपला ड्युट्यांचा, आता ड्युट्या जर बघितल्या तर आता वनरक्षकला त्यांना डायरेक्ट तिथं जेव्हा ते आता ट्रेनिंग करून येत असतात त्यांना डायरेक्ट बीट दिल्या जात असते. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्र पोलीस पेक्षा वनरक्षकला जास्त जिम्मेदारीचे काम त्यांना असतात, त्यांना डायरेक्ट बीट दिल्या जात असते. तर आता जर बघितलं पेमेंट वगैरे मध्ये सर्व काही सेम आहे. त्याच्यानंतर हे जर बघितलं आपण प्रमोशन, तर प्रमोशन खूप वनरक्षक मध्ये फास्ट असते वन विभागामध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस मध्ये थोडे टप्पे असतात. त्याच्यानंतर पगाराचं जर आता आधी काय होतं, ही जी मागची भरती झाली मित्रांनो, तर आता या मागच्या भरतीपासूनच 21,700 समथिंग त्यांचं बेसिक असते, बेसिक आहे सध्या. आता याच्या आधी मित्रांनो त्यांचं 18,000 काहीतरी समथिंग त्यांचं बेसिक होतं वनरक्षकचं. तर आता त्याच्यानंतर जर आता बघितलं तर
त्याच्यानंतर जर आता बघितलं तर इतर भत्ते वगैरे सर्व काही सेमच असतात आणि इतका वगैरे पगार वगैरे असतो मित्रांनो. आणखी पॉईंट मला सध्या सुचत नाहीये. त्याच्यानंतर मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी जे काही असे पॉइंट्स आणखी भेटत राहतील त्याच्यावर मी नक्कीच बोलणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षकच्या भरतीबद्दल ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या मी आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.